नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शक हो, हे जे आपण दृश्य पाहत आहात हे दृश्य आहे पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरचं आहे. आणि या ठिकाणी आपण जे हे दृश्य बघत असाल, ह्या दृश्यामध्ये युवा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सामील झालेले दिसत आहेत. आणि हे सर्व जय भीमचा नारा देताना आपण बघतोय. आणि सरकारने वांगचूला ज्या पद्धतीने उचलून नेलं त्याचा निषेध आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या संदर्भात ही युवा पिढी रस्त्यावर आलेली आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सर्व जाती धर्माचे युवा यामध्ये सहभागी झालेले आहेत. पाहूया जमलेला आहोत. ज्या प्रकारे शिक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्या विरोधात अभिजित दुबके सर, सोनम वांगचूक सर एकत्रितपणे लढा देत होते. तो लढा, तो सत्याग्रह आंदोलन दडपण्याचं काम या हुकुमशाही सरकारनं केलंय. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथं जमलो. आमची मागणी एक आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या शिक्षा व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो थांबला पाहिजे. त्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे. ज्या वेळेस आजूबाजूच्या देशामध्ये तरुण एकत्र येतो त्यावेळेस नक्कीच परिवर्तन झालेलं आहे. म्हणून आम्ही मागणी आहे की लवकरात लवकर तुमच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा, नाहीतर आम्हाला नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.